नमस्कार, मी डॉक्टर मीना सोळंकी. आज मी तुम्हाला काही टिप्स शेअर करणार आहे. बऱ्याच पेशंटचा प्रश्न असतो की मॅडम, आम्ही पीआरपी करताना केसांची आणि फेसची प्रायरी काय काळजी घेऊन यायला हवं, तसेच आम्हाला पोस्ट केअर काय असावी. तर आपण आज प्री केअर आणि पोस्ट केअर बद्दल बोलूया. तर सर्वात आधी मी प्री केअर बद्दल सांगेन. प्री केअर मध्ये तुम्हाला सर्वात आधी जर हेअर पीआरपी असेल तर तुम्हाला हेअर वॉश करून यायला हवा. तसंच तुम्हाला फेस पीआरपी करायची असेल तर फेसवर कोणतेही ऍक्टिव्ह लावलेले नसावे. त्याचप्रमाणे तुमच्या फेसवर कोणत्याही प्रकारचं मेकअप नसावं. तुम्ही सनस्क्रीन वेअर करून आले असाल तर ते सुद्धा नसावं. हे तुमच्या डॉक्टरांना तुम्ही क्लिअरली विचारायचं की जर तुमचं उद्या पीआरपी सेशन असेल तर तुम्ही काय प्रायरी सगळ्या ज्या आहे प्रिकॉशन्स त्या घेऊन यायची. तर नंबर 2 की तुमचं ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्ही पोस्ट केअर काय करायला हवी. तर तुमची पीआरपी जर फेसची झाली असेल तर तुम्हाला 2 ते 3 दिवस कोणतेही ऍक्टिव्ह फेसवर लावायचे नसतात. कोणताही मेकअप यूज करायचा नसतो. कोणताही फेस वॉश किंवा कोणतेही अदर प्रोडक्ट्स लावायचे नसतात. डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेलं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन फक्त इतकंच लावावं. त्यासोबतच तुम्हाला दिलेले काही क्रीम्स जसे मॉइश्चरायझर्स आहेत, सोबतच तुम्हाला काही दिलेले ऍक्नेसाठी काही औषधी असतील, सोबतच तुम्हाला काही बॅरियर रिपेअर करण्यासाठी सिरम दिले असतील तर ते तुम्हाला सांगितल्या प्रकारे त्या दिवसापासून सुरू करायचे. कारण स्किन ही खूप सेन्सिटिव्ह झालेली असते आणि अशा वेळेस तुम्ही कोणतेही ऍक्टिव्ह किंवा इतर काही कोणते क्रीम्स यूज केले तर ते तुमच्या स्किनला अजून जास्ती खराब करू शकतात आणि ट्रीटमेंटला सुद्धा हॅम्पर करू शकतात.